नमस्कार मित्रांनो, आपले जे MDRHR यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये आम्ही बँकिंग शब्दावली, बँकिंग टर्मिनॉलॉजीची सिरीज जी आहे ती पिरियडिकली यूट्यूबवर अपलोड करत असतो व्हिडिओज त्याचे। ह्याचा मुख्य उद्देश सर्वसामान्य जे कर्मचारी आहेत आणि जी सर्वसामान्य जनता आहे त्यांना बँकिंगचं नॉलेज असावं, बेसिक किंवा मूलभूत त्यांचे कन्सेप्ट क्लिअर असावेत आणि त्यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये आणि सामान्य जनतेत अवेअरनेस निर्माण व्हावं। बँकिंगचे जे काही महत्त्वाचे विषय असतात जे त्यांना माहीत असणं अपेक्षित आहे, त्यासाठी ही सिरीज आम्ही लॉन्च केलेली आहे। आजचा हा 5वा व्हिडिओ आहे। आज आपण लॉकर्स या विषयावर चर्चा करूया। सर्वसामान्यप्रमाणे जे लॉकर्सबद्दल बऱ्यापैकी माहिती असते किंवा दुसऱ्या शब्दात बऱ्यापैकी काही गैरसमज असतात, चुकीची माहिती असते। त्यामुळे लॉकर्सचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, बँकेच्या कर्मचाऱ्यासाठी रिस्कचा विषय आहे, त्यामुळे त्याविषयी माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे। तर सर्वप्रथम लॉकर कोणाला मिळू शकते? बँकेमध्ये जेव्हा कोणी जातो तेव्हा आपल्याला बँकर म्हणून कोणाला देता येते किंवा जनतेच्या दृष्टीतून कोणाला मिळू शकते। कोणाही इंडिव्हिज्युअलला, वैयक्तिक व्यक्तीला लॉकर्स मिळू शकते, एकट्याला मिळू शकते किंवा कोणाच्या सोबत मिळू शकते। ते आयदर ऑपरेशन्स जे आहेत लॉकर उघडणे बंद करणे ते आयदर ऑर सर्वांमध्ये दोनपैकी एक ते अलाउड आहे, दोघांनी किंवा दोघांपेक्षा जास्त लोकांच्या जॉईंट सिग्नेचरही अलाउड आहे, किंवा FRS मध्ये पहिली व्यक्ती जिवंत असेपर्यंत तोच ऑपरेट करेल आणि त्याचा जर मृत्यू झाला तर त्याचा सर्वायवर जो असतो तो सुद्धा ऑपरेट करू शकतो। म्हणजे सगळे ऑप्शन्स व्यक्ती म्हणून आपल्याला ओपन आहेत आणि बँकरला देता येतात आणि जनतेला त्याचा लाभ उठवता येतो। त्याचप्रमाणे जे इंडिव्हिज्युअल्स नाही, मग त्या पार्टनरशिप फर्म्स असो, कंपनीज असो, ट्रस्ट असो, ह्या सगळ्यांना लॉकर्स घेता येते। कायदेशीररित्या ज्या काही स्थापित झालेल्या आहेत त्या सगळ्यांना लॉकरची जी सोय आहे बँकेमध्ये ती त्यांना अवेल करता येतात, लॉकर फॅसिलिटीज किंवा घेता येतात। त्या लॉकर कधी मिळू शकते? जेव्हा आपण बँकेत जातो लॉकर मागायला एक सामान्य जनता म्हणून, तर सर्वप्रथम त्या ब्रँचमध्ये लॉकर असले पाहिजेत, लॉकर फॅसिलिटी असली पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्याला ज्या साईजचं लॉकर पाहिजे त्याची देखील उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे आहे। त्याच्यामुळे पहिले तर अवेलेबिलिटी ज्याला म्हणता येईल ते असायला पाहिजे। आणि समजा नसेल आणि त्या बँकेमध्ये लॉकरची युनिट ठेवायची सोय असेल किंवा त्यांचा प्लॅनिंग आहे की नवीन लॉकरची युनिट घ्यायचं आहे, तर आपलं नाव आपण वेटलिस्टमध्ये ठेवू शकतो। प्रतीक्षा यादी ठेवणे ही बँकेची जबाबदारी आहे। त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील लक्षात ठेवा की जर लॉकर्स फुल असतील किंवा विशिष्ट साहित्य उपलब्ध नसतील आणि बँक जर भविष्यात ती प्रोव्हिजन करणार असेल, देणार असेल, तर त्याची वेटिंग लिस्ट असणे अत्यंत गरजेचे आहे। फर्स्ट कम फर्स्ट हे त्याला बेसिस आहे, हे लक्षात ठेवा। जो जास्ती ज्याचं डिपॉझिट आहे किंवा जास्ती लोन्स आहे त्याला पहिल्यांदा हा इथे नियम लागू होत नाही, हे बँक कर्मचारी म्हणून आपण लक्षात ठेवायला पाहिजे। आता आपल्याकडे एखादा जर बँकर म्हणून कोणी ग्राहक आला, त्याचं आपल्याकडे खातं नाही, तर त्याला लॉकर देता येते का? तर कायदेशीररित्या उत्तर आहे येस, देता येते। त्याचा आपल्याकडे लॉकर सेविंग बँक अकाउंट किंवा करंट अकाउंट नसलं तरी त्याला आपल्याला लॉकर देता येते। खाते असणे कंपल्सरी नाही आहे, पण शक्यतोवर सामान्य जनतेने देखील लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्याच बँकेत आपण लॉकर्सची सोय अवेल करायला पाहिजे, तिचा उपयोग करायला पाहिजे। हे प्रॅक्टिकली कन्व्हिनियन्सच्या दृष्टिकोनातून, दोघांच्या दृष्टिकोनातून ते सोयीस्कर आहे। बँक लॉकर देण्यासाठी डिपॉझिट इन्सिस्ट करू शकते काय? तर इतके रुपये दिले तरच लॉकर तुम्हाला मिळेल, नाही तर देणार नाही। 50,000, 1,00,000, 5,00,000 जे काय असेल, तर असं कुठलाही नियम नाही। असं कुठलीही बँक लेखी मागू शकत नाही किंवा लेखी देऊ शकत नाही। रिझर्व्ह बँकेने एक त्याला म्हणते सूट दिलेली आहे बँकांना, जे काही वार्षिक भाडं आहे 3 वर्षाचं भाडं म्हणजे तिप्पट, हे ॲडव्हान्स म्हणून घेता येते, त्याच्या पलीकडे इन्सिस्ट करू शकत नाही। 3 टाइम्स ऑफ द ॲन्युअल रेट तेवढंच बँक डिपॉझिट मागू शकते, त्याच्यापेक्षा जास्ती मागू शकत नाही।
मग प्रत्येक बँकेच्या काही पॉलिसी असू शकतात, काही बँका डिपॉझिट घेणारी नाही, काही बँका घेतात, पण त्याला जी अप्पर लिमिट रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे ती ही आहे, त्याच्यापेक्षा कोणी जास्ती कायदेशीररित्या तरी मागू शकत नाही. आपल्याला जर लॉकर घ्यायचं असेल तर काय काय कागदपत्र द्यावं लागतात. आपल्याला जेव्हा खातं उघडायचं असते त्यावेळेस जे काही KYCचे डॉक्युमेंट्स आपल्याला द्यावे लागतात, म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ रेसिडन्स, तेच लॉकरसाठी देखील आपल्याला द्यावे लागतात. फोटो देखील आपल्याला द्यावा लागतो, खाते उघडताना देखील आपल्याला फोटो द्यावा लागतो, इथे सुद्धा द्यावे लागतात. त्याच्यामुळे कागदपत्रात समानता आहे. लॉकरसाठी काही वेगळं कागदपत्र प्रूफ ऑफ ॲड्रेस किंवा प्रूफ ऑफ रेसिडन्स द्यायची गरज नाही. त्याचप्रमाणे जेव्हा बँकर म्हणून आपण लॉकर देतो कोणाला, त्यावेळेस आपण ॲग्रीमेंट असते, स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, रिझर्व्ह बँकेने तो रिवाईज करायला सांगितलेला आहे. IBA इंडियन बँक्स असोसिएशनने तो ड्राफ्ट रिड्राफ्ट केलेला आहे, सगळ्या बँकांना दिलेला आहे. त्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच ॲग्रीमेंटवर जे काही आपले कस्टमर्स आहेत लॉकर घेऊ इच्छिणारे त्यांच्या सह्या घ्यायला पाहिजे. मनाने कुठल्याही बँकेने स्वतःचा ड्राफ्ट केलेला ॲग्रीमेंट वापरू नये. IBAचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तोच वापरायला पाहिजे आणि त्याच्यावर आपण सह्या घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यात अनेक काही गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. जे काही आधीचे कोर्टाचे निर्णय झालेले आहेत किंवा काही ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्यांचा विचार करून पूर्ण देशामध्ये एकसारखा तो फॉर्मॅट आहे हे बँकर्सनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचप्रमाणे भाडे लॉकरचे वार्षिक असते, वर्षातून एकदा घेता येते. आपापली पॉलिसी, काही बँका सगळे जे लॉकरचे रेंट आहेत ते 1 किंवा 2 एप्रिलला ड्यू ठेवतात, काही जेव्हा घेतलं त्याच्यानंतर 1 वर्षाने ड्यू करतात. ही आपापली बँकेची पॉलिसी आहे, पण आपल्याला भाडं वार्षिक असते लॉकरचं, मंथली नसते. ॲडव्हान्सचं मी ऑलरेडी सांगितलं की 3 वर्षाचं भाडं जे काय असेल तितका ॲडव्हान्स बँक तुम्हाला डिपॉझिट म्हणून मागू शकते. लॉकर्समध्ये नॉमिनेशनची फॅसिलिटी आहे काय, तर आहे. जे काही नियम आहेत, सध्या जे काही नियम आहेत त्याप्रमाणे नॉमिनेशनची फॅसिलिटी लागू होईल. येत्या काही दिवसात नॉमिनेशनचे नियम बदलतील. ते जे काही बदललेले नियम आहेत ते लॉकरच्या बाबतीत देखील लागू होतील. म्हणजेच जे काही नियम त्यावेळेस लागू आहेत ते आपल्याला लागू होतील. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि सामान्य जनतेने देखील याची माहिती ठेवावी. सगळ्या वर्तमानपत्रात, आपल्या चॅनल्सवर ही याची माहिती निश्चितच येईल ज्यावेळेस लागू होईल त्यावेळेस. लॉकरच्या बाबतीत बँकेची काय जबाबदारी आहे हे आपण बँकर म्हणून सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. सुरक्षितता म्हणजे आपण आपल्या बँकेची जी काही कॅश ठेवतो किंवा ज्या बँका गोल्ड लोन देतात ते गोल्ड लोन ऑर्नमेंट ठेवतो, त्याच्यासाठी जेवढी आपण सुरक्षितता बघतो तेवढीच सुरक्षितता आपण लोकांचे जे लॉकर युनिट आहे त्या बाबतीत घेतली पाहिजे. लॉकरसाठी रिझर्व्ह बँकेने जी स्ट्रॉंग रूम आहे त्याचे काही स्पेसिफिकेशन दिलेले आहेत. 6 साईड कॉन्क्रिटिंग पाहिजेत, हे सगळं दिलेलं आहे. खेड्यापाड्यामध्ये बऱ्याचदा स्ट्रॉंग रूम नसते, तर जे लॉकर युनिट आहे ते तिजोरीच्या आत, म्हणजे डबल डोअर असते त्याला, तिजोरीचं सारखं दार असते आणि परत लॉकर्स असतात. अशा टाईपचे सुद्धा बँका खेड्यामध्ये देतात जिथे स्ट्रॉंग रूम नाही आहे. पण जेव्हा आपण सामान्य जनता म्हणून बँकेत जातो तेव्हा आपण शक्यतोवर स्ट्रॉंग रूममध्ये लॉकर ठेवलेले असतील तिथे लॉकर घेणे उचित आहे, म्हणजे सेफ्टी जास्ती राहते त्यामध्ये. त्याचप्रमाणे लॉकर्समध्ये काय काय सोयी असायला पाहिजे. पण नॉर्मली बँका ड्रेसिंग टेबल ठेवतात आतमध्ये, कारण जेव्हा लॉकर्समध्ये स्त्रिया त्यांच्या आभूषणं ठेवतात त्या घालूनच एखाद्या कार्यक्रमात जातात तेव्हा त्यांना ती सोय असणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वीज असणे आवश्यक आहे, लाईट असायला पाहिजेत, फॅनसुद्धा असायला पाहिजेत. ह्या बेसिक ज्याला अम्युनिटीज म्हणतात त्या असणे अत्यंत अपेक्षित आहे. लॉकरच्या बाबतीत सगळ्यात माझ्या माहितीनुसार जे अज्ञान आहे ते किल्लीच्या बाबतीत आहे, लॉक किंवा किल्लीच्या बाबतीत आहे. काही कंपन्यांमध्ये लॉकर्सला बाहेरून लॉक लावायची व्यवस्था आहे आणि गोदरेजसारख्या ज्या कंपनीज आहेत त्यांना 3रं छिद्र असते, हे लक्षात घ्या. आपण जेव्हा ऑपरेशन करतो लॉकरचे तेव्हा एक मास्टर की बँकेकडे असते आणि एक की आपल्या कस्टमरकडे असते, बरोबर. मग आपला बँकेचा अधिकारी जातो, एक किल्ली फिरवतो, मग कस्टमर त्याची किल्ली लावतो, लॉकर उघडतो आणि लॉकर बंद करताना
बँकेच्या मास्टर कीची गरज नाही, कस्टमर स्वतःचं लॉक बंद करू शकतो. ही नॉर्मल प्रॅक्टिस आहे. पण ज्या लॉकर युनिटला बाहेरून लॉक लावायची, कुलूप लावायची व्यवस्था असेल, तिथे आपल्या ग्राहकांना माहिती द्या की त्यांनी स्वतःचं कुलूप लावायला पाहिजे. हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरं असं की ज्या लॉकर युनिटला बाहेरून कुलूप लावायची सोय नाही, त्यांना तिसरं कुलूप लावायची किंवा एक छिद्र दिसते तुम्हाला खाली, तिथे आपला कस्टमर स्वतःचं कुलूप ॲडिशनल लावू शकतो. त्याचे पैसे अर्थात त्याला द्यावे लागतील, पण ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण मला म्हणजे दुर्दैवाने काही असे प्रसंग माहीत आहेत की तिसरं कुलूप न वापरल्यामुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. बँकेची त्याच्यात लिथार्जी होती, पण तेरी बी चूक मेरी बी चूक म्हणून हे बाहेर आलेलं नाही आहे. पण आपल्यावर तो प्रसंग येऊ नये कोणावरही. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, आवाहन करतो की बँकेचं जेव्हा तुम्ही लॉकर घेता आणि जर एक्सटर्नल लॉक लावायची सोय नसेल तर तिसरे कुलूपाची सोय असते, ते कुलूप मागा बँकेला, त्याचं पेमेंट करा. म्हणजे काय होईल, बँकेकडे एक मास्टर की राहील आणि 2 किल्ल्या कस्टमरकडे राहतील, एक ते कॉमन आणि एक ते तिसरं. हे अत्यंत महत्त्वाची सूचना आहे लॉकरच्या बाबतीत. आपण पूर्णपणे बँकेवर अवलंबून राहतो, पण एक 50 वर्षाचा बँकिंगचा अनुभव म्हणून सांगतो की ही काळजी बँकरनी आणि आपल्या ग्राहकांनी घेणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे लॉकर ऑपरेशन्सबद्दल काय बँकेची जबाबदारी. जेव्हा लॉकर हे जनरली स्ट्रॉंग रूममध्येच असतात, तर एका वेळेस एकाच कस्टमरला म्हणजे आतमध्ये जाऊ देणे अपेक्षित आहे. जर वेगवेगळ्या रोजमध्ये असतील तर एकेका लाईनमध्ये एक कस्टमर तुम्हाला सोडता येते, पण एकत्र दोघांना सोडू नका. तिथे काही प्रॉब्लेम येऊ शकतो आतमध्ये, कारण आतमध्ये बँकर नसतो. त्याच्यामुळे ऑपरेशनच्या वेळेस सगळ्यात प्रथम आपण बँकेचा अधिकारी जेव्हा मास्टर की लावतो तेव्हा लॉकर ओपन केल्यावर त्यांनी बाहेर जाणे अपेक्षित आहे, तिथे थांबू नये. दुसरं, ज्यावेळेस आपला कस्टमर बंद करतो लॉकर्स, तो बाहेर जातो, तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की आपल्या कस्टमरनी लॉकर योग्यरित्या बंद केलं की नाही केलं. बरेचदा लॉकर उघडे राहतात, हाही एक अनुभव आहे. त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा कस्टमर आपल्याकडे येतो ऑपरेशनसाठी, लॉकरच्या उघडण्यासाठी, त्यावेळेस त्याची सही, पासवर्डची सिस्टीम असेल तर पासवर्ड, ज्याला ऑपरेशन्सचे आपण शीट असते वेगळी, त्याच्यावर सही घेणे अत्यंत अपेक्षित आहे. ती सही टॅली करून घ्यायला पाहिजे. बँकेचे स्पेसिमन सिग्नेचर आहे त्याच्याशी ती टॅली करून घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेचा आदेश आहे की आपलं कस्टमर जेव्हा आपल्याकडे येतो बँकेकडे, तेव्हा त्याला SMS जायला पाहिजे. लॉकर ऑपरेशनची त्याला माहिती मिळणं गरजेचं आहे. त्याचा मोबाईल नंबर रजिस्टर असायला पाहिजे बँकेमध्ये, त्यावर बँकेकडनं SMS जायला पाहिजे की हा अमुक अमुक जो काही लॉकर आहे नंबर, तो ऑपरेट झालेला किती वाजता, काय, ही सगळी माहिती पाठवणे आता बँकेला बंधनकारक आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे बरेचदा काय होते की काही छोटे छोटे दागिने खाली पडतात, अंगठी किंवा काही, तर काही वयानुसार काही लोक आतमध्ये विसरतात देखील. तर त्या ज्या वस्तू आहेत त्या बँकेने ताब्यात घ्यायचा आणि त्याचा विटनेस रेकॉर्ड ठेवायचं, आणि ज्याच्या कोणाचं ते काही वस्तू असतील त्याला परत करायला पाहिजे. काही काही बँका अशा जेव्हा वस्तू जनरली स्वीपर किंवा पिऊला सापडतात तर ते प्रामाणिकपणे परत करतात. अशा कर्मचाऱ्यांना काही बँका पारितोषिक देखील देतात इंटिग्रिटीबद्दल. त्यामुळे ही सुद्धा एक पॉझिटिव्ह ॲप्रोच आहे बँकेचा की लोकांची इमानदारी इंटॅक्ट ठेवण्याची. तर ज्याची वस्तू त्याला परत देणे ही बँकेची जबाबदारी आहे. जर चुकून काही खाली पडलं असेल, विसरलं असेल तर ह्या सगळ्या बँकेच्या जबाबदाऱ्या आहेत. जसं सेफमध्ये त्यांच्या तिजोरीत कॅशची काळजी घेतात तशी लॉकरची काळजी घेणे. त्याचप्रमाणे स्ट्रॉंग रूमचा डोअर बंद करणे. दिवसा जेव्हा ऑपरेशन चालू असतात तेव्हा जी स्ट्रॉंग रूम असते त्याचं कोणी नसलं तर ते दार बंद करणे ही बँक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. बँक जेव्हा बंद होते तेव्हा स्ट्रॉंग रूममध्ये कोणी ग्राहक नाही ना याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण असे सुद्धा काही प्रसंग आहेत की घाईघाईत स्ट्रॉंग रूम बंद केली आणि कस्टमर आतमध्ये अडकला, असे सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत.
त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की बंद करण्यापूर्वी आतमध्ये कोणी नाही याची काळजी घ्यावी आणि स्ट्रॉंग रूमला जे 2 दार असतात ते दोन्ही दार चारी किल्ले लावून बंद करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि जे किल्ले असतात त्याला ड्युअल कस्टडी म्हणतात. एक व्यक्ती कुलूप उघडू शकत नाही किंवा बंद करू शकत नाही. या दोघांचा वेगळा सेट असतो किल्ल्यांचा, त्या दोघंही हजर पाहिजे. दोघांनी लॉकर रूम उघडतेवेळी, स्ट्रॉंग रूम उघडतेवेळी किंवा बंद करतेवेळी दोघांनी हजर असणे गरजेचं आहे. दुर्दैवाने काही बँकामध्ये स्ट्रॉंग रूम उघडणे हे दोन्ही किल्ल्या पिऊनला किंवा चपराशाला देतात, तो उघडतो तो बंद करतो. हे अत्यंत चुकीचं आहे, घातक आहे. हे जबाबदारी टाळण्याचं लक्षण आहे आणि कधीकधी तुमचा करिअरवर देखील परिणाम होऊ शकतो या लिथार्जीपणामुळे. त्याच्यामुळे कोणीही सुद्धा असा म्हणजे ज्याला म्हणता येईल की आळशीपणा करू नये, बेजबाबदारपणे वागू नये. कुलुपाविषयी मी सांगितलेलं, बाहेर कुलुपाविषयी. त्याचप्रमाणे स्ट्रॉंग रूममध्ये CCTV असता कामा नये, लक्षात घ्या. हे चुकीचं आहे, कुठल्या बँकेमध्ये मी बघितलेलं आहे, ते अत्यंत चुकीचं आहे. स्ट्रॉंग रूममध्ये CCTV मनाई आहे. CCTVचं कुठे पाहिजे कॅमेरा? स्ट्रॉंग रूमच्या एंट्रीमध्ये, ज्यामध्ये आपण लॉकर्स ठेवतो ती एंट्रीला तुम्ही कॅमेरा लावू शकता, कोण आतमध्ये जाते कोण बाहेर पडले ते. पण आतमध्ये प्रोहिबिटेड आहे, अजिबात असता कामा नये, त्याचा मिसयूज होऊ शकतो. त्याच्यामुळे ही काळजी बँकेने घ्यायला पाहिजे आणि ग्राहक म्हणून ग्राहकाने देखील दक्ष राहायला पाहिजे की आतमध्ये कुठे CCTV लावले आहेत का बँकेमुळे. आता जर आपण आपलं बँकेत लॉकर आहे, आपण बँकर म्हणून विचार करूया, काही गडबड झाली, लॉकर स्ट्रॉंग रूम फोडल्या गेली, लॉकरमधला माल गेला, चोरीला गेला, दरोडा पडला किंवा काही नुकसान झालं, पुराचं पाणी आतमध्ये गेलं, बॉम्बेला हे घडलेलं आहे, तर किती नुकसान भरपाई? तर हे जे मी मगाशी सांगितलं की लॉकर ॲग्रीमेंट घ्यायला पाहिजे, त्याच्यात स्पष्टपणे दिलेलं आहे की वार्षिक भाडं जे आहे त्याच्या 100 पट हे तुम्हाला कॉम्पेन्सेशन द्यावं लागते किंवा ग्राहकाला मिळते. जास्तीत जास्त 100 पट म्हणजे 100 टाईम्स जे काही ॲन्युअल रेंट आहे त्याच्या 100 टाईम्स आपल्याला कॉम्पेन्सेशन द्यावं लागते. बँकेचं जेव्हा आपण लॉकर घेतो तेव्हा आपण आपल्या नावाने जर घेतलं तर नावात बदल करता येतो का, तर ॲड करता येते का, डिलीट करता येतं तर करता येते. उदाहरणार्थ मी माझं जे लॉकर आहे माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नावाने घेतलं आणि मला नंतर ॲड करायचं आहे माझ्या मुलाचं नाव, तर आमच्या दोघांच्या विनंतीने ते नाव मी ॲड करू शकतो. बरेचदा मी जेव्हा ब्रांचमधून काम करायचो त्यावेळेस जेव्हा लॉकर ट्रान्सफर करायचं ते स्टॅम्प ड्युटीवर यायचं, घरातल्याच लोकांना द्यायचं असेल दुसऱ्याला बदलीमुळे. तर उदाहरणार्थ आता मगाचं उदाहरण घेतलं की मी आणि माझ्या पत्नीचं लॉकर आहे आणि आम्हाला दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे, मुलगा आमच्याकडेच राहायला आलेला आहे, तर मुलाच्या नावाने करायचं. पहिले आम्ही काय करू, आमच्या दोघांच्या विनंतीने मुलाचं नाव ॲड करून घेऊ, म्हणजे मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा आहे, तिघांचं नाव झालं. त्यानंतर आम्ही तिघांच्या नावाची विनंती करू की माझं आणि माझ्या पत्नीचं नाव काढून टाका, डिलीट करा. म्हणजे काय होईल, ते लॉकर फक्त माझ्या मुलाच्या नावाने होईल. म्हणजे बाकीच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण याच्यामुळे बायपास करू शकतो. फक्त ही गोष्ट आपण घरातल्या घरातच करायला पाहिजे. थर्ड पार्टीसाठी ही क्लुप्ती वापरू नका. ग्राहकाची काय जबाबदारी आहे, तर ग्राहकाची जबाबदारी तर सगळ्यात पहिले तर KYCची पूर्तता, KYC अपडेशन करायची असेल तर अपडेशनसुद्धा वेळोवेळी द्यायला पाहिजे. ऑपरेशनच्या वेळेस त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, त्यांनी त्यांची किल्ली हरवू नये. त्याचप्रमाणे पासवर्ड जर दिला असेल, बँकेत सिस्टीम असेल तर पासवर्ड त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जे वार्षिक भाडं आहे त्या ड्यू डेट किंवा ड्यू डेटच्या आधीच त्यांनी भरणे अत्यंत गरजेचं आहे. आणि लॉकरच्या आतमध्ये बँकरला माहीत नसेल तुम्ही काय ठेवता ते, तर आतमध्ये इल्लिगल किंवा हजार्डस कंटेंट्स ठेवू नये. एका बँकेमध्ये जेव्हा मी काम करत होतो तेव्हा आम्ही ब्रेक ओपन केलं, फोडलं ते लॉकर, तर आतमध्ये देशी कट्टा निघाला होता. अशा गोष्टी ठेवणं प्रोहिबिटेड आहे. ज्या इल्लिगल आहेत, हजार्डस आहे, आग लागू शकते, स्फोट होऊ शकतो, अशा गोष्टी लॉकरमध्ये ठेवता येत नाही. उद्या काही कमी जास्त झालं तर ग्राहकाची जबाबदारी क्रिमिनल ॲक्शनमध्ये सुद्धा येऊ शकते, म्हणून ही काळजी ग्राहकांनी घ्यायला पाहिजे. तर नुकसान भरपाईचं मी सांगितलं की 100 टाईम्स होऊ शकते. रिझर्व्ह बँक सांगते की लॉकरचे कुलूप कधी फोडता येते, तर पहिल्या केसमध्ये आपल्या कस्टमरनीच किल्ली त्याची हरवली, त्याला शोधूनही सापडून नाही राहिली, तर त्यावेळेस आपल्याकडे येतो, तो अर्ज करतो किंवा किल्ली हरवली
माझं लॉकरची कुल्ली बनवून द्या. तर बँकेकडे डुप्लिकेट की नसते. त्यात आपण कस्टमरचा अर्ज घेतो, जे काही आपल्याला पैसे पाहिजे असतात त्याचे चार्जेस ते आपण ॲडव्हान्समध्ये घेऊन घेतो. ती जी कंपनी आहे, ज्या कंपनीचे लॉकर्स आहेत, गोदरेज, स्टीलेज वगैरे, त्यांना आपण पत्र लिहितो, त्यांचा मेकॅनिक येतो, लॉकर चेंज करून देतो. बरोबर आहे. ही झाली पहिली केसमध्ये. मग दुसरी केस जी आहे त्याच्या 2 प्रकार आहेत. कस्टमरनी रेग्युलर भाडं भरणे अपेक्षित आहे. जर त्याचे आपल्याकडे FDR आहे, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, इंटरेस्ट त्याच्या खात्यातून आपण डेबिट करतो, वार्षिक भाडे रेग्युलर येऊन राहिलं, पण त्याने ऑपरेशनच नाही केले. त्याच्यामुळे जर 7 वर्षाचा पिरियड जर झाला असेल, 7 वर्ष जर झाले असतील, तर 7 वर्षानंतर बँकेला ते लॉकर ब्रेक ओपन करणं, फोडणं RBIच्या डायरेक्शननुसार आवश्यक आहे आफ्टर 7 इयर्स. आणि त्याने भाडंच भरत नसेल, सतत 3 वर्ष कॉन्झिक्युटिव्ह 3 वर्षापासून भाडंच जर त्याने भरलं नाही, तर 3 वर्षानंतर बँकेला ते ब्रेक ओपन करता येते, फोडता येते. बरोबर आहे. तर ह्यामध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा आपण बँकर म्हणून कुलूप बदलतो त्यावेळेस बदललेलं कुलूप तिथल्या तिथे लिहू नका. ते कुलूप दुसऱ्या कुठल्या तरी लॉकरला लावा, दुसऱ्या लॉकरचं कुलूप इकडे लावा. म्हणजे काय होते की मी लॉकर सरेंडर केला, एक उदाहरणार्थ, आणि एका व्यक्तीने घेतलं, तर माझ्याजवळ किल्ली होती, मी तिची एखाद्या डुप्लिकेट देऊ शकतो. तुमचा रेकॉर्ड बरोबर नसेल तर मी येऊन ऑपरेट करण्याची त्याच्यात शक्यता असते. म्हणून जेव्हा मी सरेंडर करतो लॉकर, तर माझ्या लॉकरचं जे लॉक आहे ते बँकेने इंटरनल चेंज करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण नवीन कस्टमरला ते लॉकर देतो त्यावेळेस त्या लॉकरची जी किल्ली आहे ती त्यालाच माहीत असते, दुसऱ्याला माहीत नाही. म्हणून तो एक धोका असतो. बरेचदा बँकर्स काय करतात की आळशीपणामुळे म्हणा, निग्लिजन्समुळे म्हणा, बेजबाबदारपणेमुळे ती किल्ली घेतात, दुसऱ्याला देतात, लॉकर तेच असते. त्याच्यामुळे ही काळजी लॉकर्सचं जेव्हा आपण ब्रेक ओपन करतो, किल्ली देतो, तेव्हा हे करणे अत्यंत गरजेचे आहे. किल्ली हरवली असली तरी देखील. ठीक आहे ना. तर ही दक्षता बँकर म्हणून घ्यायला पाहिजे. आणि ग्राहकाला देखील ही माहिती पाहिजे की जेव्हा आपण लॉकर नवीन घेतो कुठलं तरी, कारण ते कोणीतरी वापरलेलं असते, त्याच्यावर ती किल्ली असते, तर आतलं कुलूप बदललेलं आहे की नाही हे बँकर्सकडनं खात्री करून घ्या. नसेल तर चेंज करून घ्या आतलं लॉक, नाहीतर तुम्ही एक ॲडिशनल धोका घेत असता. जेव्हा आपण लॉकर बंद करतो किंवा आपला कस्टमर बंद करून जातो त्यावेळेस लॉकरच्या आतमध्ये काही नाही ना, हे लक्षात घ्या. म्हणजे सरेंडर जेव्हा करतो कोणीतरी, तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी, ग्राहकांनी, दोघांनी आतमध्ये काही नाही याची काळजी घ्या. कारण काय होते की लॉकरची डेप्थ खूप जास्ती आहे, जवळपास 2-2.5 फूट असते, आणि अंधार असतो त्या आतमध्ये, शेवटी जे असते ते दिसत नाही बरेचदा. त्यामुळे हात घालून किंवा आजकाल सगळ्यांचा मोबाईल असतात, त्या मोबाईलचा टॉर्च टाकून आतमध्ये काही शिल्लक नाही ना, काही वस्तू नाही ना राहिली ना, ह्याची काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. त्यामुळे ही काळजी घ्या. लॉकर्सचं भाडं नियमित भरा. लॉकर्समध्ये ठेवलेल्या वस्तू सुरक्षित असतात, पण त्या 100% सुरक्षित असतात हे देखील जाणून घ्या. त्याच्यात जास्तीत जास्त कॉम्पेन्सेशन किती मिळते ह्याची तुम्हाला कल्पना दिली. आणि कारण काय आहे की बरेचदा आपण पाहतो काही बँकेत आतून सुरुंग करून दरोडा पडलेला आहे, काही बँकेत पुराचं पाणी घेऊन कागदपत्राचं नुकसान झालेलं आहे. ह्याची जाणीव ठेवा. आणि जेव्हा आपण समजून उमजून काम करतो तेव्हा आपल्याला नुकसान होण्याची शक्यता कमी असते. तर ही दक्षता घ्या. आणि लॉकर्स हे अत्यंत उपयुक्त आहेत बँकेसाठी आणि लोकांच्यासाठी, जनतेसाठी अत्यंत उपयुक्त सोय आहे. ह्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी सांगतो की नॉमिनेशनच्या फॅसिलिटीचा तुम्ही उपयोग करा. बँकेला एक सांगतो की जेव्हा आपण ब्रेक ओपन करतो लॉकर, जेव्हा आपण ब्रेक ओपन करतो कस्टमर नसताना, भाडं भरलं नाही किंवा कोणाची CBI म्हणा, इन्कम टॅक्सवाल्यांच्यामुळे ब्रेक ओपन करायला सांगण्यात येते सरकारी आदेशानुसार, त्यावेळेस कस्टमर उपस्थित नसताना जर आपण ब्रेक ओपन करत असेल तर त्याचं व्हिडिओ शूटिंग घ्या, त्याचे विटनेस घ्या, जे काही आतमध्ये वस्तू सापडल्या असतील त्याचा पंचनामा करा, प्रूफ ठेवा, व्हिडिओ कंपल्सरी घ्या, नाहीतर आपण उद्या चालून अडचणीत येऊ शकतो. ही काळजी घ्या.
आणि जर आतमध्ये काही माल सापडला असेल तर ती बँकेची जबाबदारी आहे ती सुरक्षित ठेवणे. कारण उदाहरणार्थ रेंट जर शिल्लक त्याच्याकडे अरियर्स 10,000 असेल, आतमध्ये सोनं 1 लाखाचं असेल, तर बँकेचा 1 लाख घ्यायचा अधिकार नाही. त्यातले काही विकून ते 10,000 वसूल करू शकतात, पण बाकीचं जे सोनं असेल म्हणजे काही बांगड्या पाटल्या काही असतील तर त्या तशाच ठेवायला पाहिजे. किंवा सरप्लस एखादा छोटा दागिना विकून सरप्लस पैसे असतील ते पैसे त्या ग्राहकाला परत देण्याची जबाबदारी बँकेची आहे. आतमध्ये असलेला माल रेंट भरल्यामुळे सगळा विकून बँक स्वतःच्या प्रॉफिटमध्ये तो पैसा घेऊ शकत नाही. ह्याची माहिती स्टाफला आणि जनतेला असणे अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटते की ज्या बेसिक इन्फॉर्मेशन लॉकरच्या बाबतीत पाहिजे मी तुम्हाला दिले आहे. मला खात्री आहे की आमची जी बँकिंग टर्मिनॉलॉजी किंवा बँकिंग शब्दावली ही जी आम्ही सिरीज सामान्य बँक कर्मचाऱ्यांनी जनतेसाठी सुरू केलेली आहे ती आपल्याला अत्यंत उपयुक्त वाटेल. आपण आमचा जे MDRHR चॅनल आहे ते सबस्क्राईब कराल आणि आम्हाला प्रोत्साहन द्याल ही मला खात्री आहे. धन्यवाद.